2013ला भाजप नगरसेवकाकडून टिपू सुलतानच्या नावासाठी प्रस्ताव, बीएमसीच्या तत्कालीन स्थापत्य समितीकडून प्रस्ताव मंजूर, सपकाळांकडून प्रस्तावाचं पत्र समोर. शहीद टिपू सुलतान मार्ग असं नाव देण्याचा प्रस्ताव आला तेव्हा आताच्या मुंबई महापालिका महापौर रितू तावडे समितीच्या सदस्या होत्या, तर ठरावाचे अनुमोदक अमित साटम होते. ट्विट करत सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार. अंधेरीमधील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रस्ताव माझाच होता. भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टींनीच हा ठराव एकमतानं मंजूर केला होता. काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसिन हैदर यांचं वक्तव्य. तर मुंबई महापालिकेमध्ये त्यावेळेला भाजपची ताकद नव्हती. अंधेरीमधल्या रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या वादावरून गोपाळ शेट्टींची प्रतिक्रिया. पुण्यात काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव. सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने. भाजपकडून दगडफेक केल्याचा आरोप, काँग्रेस कार्यकर्ता जखमी. आंदोलनाच्या वेळेला भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक. जखमींमध्ये 3 काँग्रेस, 2 भाजप कार्यकर्त्यांसह 2 पोलीस आणि 2 पत्रकारांचा समावेश. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल, पुणे पोलिसांची माहिती. काँग्रेसची आज 4 वाजता बैठक. भाजपच्या नेत्यांना अटक करा, पुण्याच्या महापौरांसह भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा मोठं आंदोलन करणार, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा इशारा. भाजपच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न. आंदोलन संपत असताना दगडफेक झाली होती. भाजपचे पदाधिकारी धीरज घाटे यांचं वक्तव्य. तर प्रदेशाध्यक्षांवर पांघरुण घालण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनीच दगडफेक केल्याचा घाटेंचा आरोप. शिवरायांची तुलना कोणत्याही राजाशी होऊ शकत नाही. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या नाना पटोलेंची प्रतिक्रिया. जबाबदारीने केलेल्या वक्तव्याला भाजपकडून हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम. टिपू सुलतानबाबतच्या विधानावरील वादानंतर हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार. तर महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींचा पुतळा जाळणार का, सपकाळांचा सवाल. हर्षवर्धन सपकाळांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही. सपकाळांनी राजीनामा द्यावा. टिपू सुलतान प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. मेट्रो दुर्घटना आणि राहुल नार्वेकरांवरील बातम्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपची नौटंकी सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची टीका. तर शिवरायांचा पराक्रम एकमेव द्वितीय आहे, यात दुमतच नाही, अंधारेंची प्रतिक्रिया. शिवरायांची टिपू सुलतानशी तुलना करणं निंदनीय, मनसेचं ट्विट. हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर माफी मागावी अशीही मागणी. भारताला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूनं बलिदान दिलं. टिपूच्या मृतदेहाजवळ राम लिहिलेली सोन्याची अंगठी सापडली. अझदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया. तर टिपूनं तुरुंगातून सावरकरांसारखं माफीचं पत्र लिहिलं नाही, ओवैसींची भाजपवर टीका. इंग्रजांशी लढताना टिपूला शूरवीराचं मरण आलं. रामनाथ कोविंद यांची स्तुती सुमनं. कर्नाटक विधानसभेमधील टिपू सुलतानवरील व्याख्यानाचा व्हिडिओ. महाराष्ट्र काँग्रेसकडून ट्विट. भाजपच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नका, काँग्रेसचं ट्विटद्वारे आवाहन. मताच्या राजकारणासाठी किती खाली जाणार, छत्रपती शिवाजी महाराज आमचे स्वाभिमान. गोपीचंद पडळकरांकडून हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध. भाजपनेते येडियुरप्पा यांनी टिपू सुलतानसाठी गौरवोद्गार काढले. भाजपला आधी प्रेम होतं, पण ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरता आज टिपू सुलतान वाईट झाला. भाजपच्या सपकाळांवरील टीकेवरून सचिन सावंतांचा टोला. मराठा समन्वयक महेश डोंगरेंकडून सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर. तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून सपकाळांची जीप छाटणाऱ्याला 10 लाखांची घोषणा. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीच्या आमदारांची साप्ताहिक बैठक. देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन. झिरवाळ लाचखोर प्रकरणी सुद्धा कोर कमिटीमध्ये चर्चा होणार. अजित पवारांच्या जाण्यानं आपण पोरके झालो, तुम्ही दादांचं स्वप्न साकार कराल याची खात्री. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विजयी उमेदवारांच्या समोर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांकडून भावना व्यक्त. विलिनीकरणाच्या चर्चेआधी सुनेत्र पवारांची एकदा दोनदा भेट घेतली. सुनेत्र पवारांच्या मदतीला कधीही जाऊ, काही अडथळे निर्माण करायची आमची इच्छा नाही, जयंत पाटलांची भूमिका. अजित पवारांच्या विमान अपघातानंतरचा आणखीन एक व्हिडिओ समोर. विमानानं पेट घेतल्यानंतर काही वेळानं अचानक मोठा स्फोट. विमानामध्ये इंधनाचे अतिरिक्त कॅन होते का, सवाल उपस्थित. मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा. तर भाजपचे गटनेते गणेश खडकर यांचे सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार. समित्यांमधील सदस्यांची घोषणा केली जाणार. मुंबई महापालिकेची आज दुसरी विशेष महासभा. मुंबई पालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद महिलेला मिळणार. 2000 सालापासून पालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदाची परंपरा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत पुरुष उमेदवाराचं पद भूषवत होते. भिवंडीमध्ये महायुतीमध्ये फूट. भाजप पाठोपाठ शिवसेना ही महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार. शिवसेना नेते प्रकाश पाटील यांची माहिती. भिवंडी पालिकेमधील भाजपचे दोन्ही गट पुन्हा एकत्र. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही गट शहर पक्ष कार्यालयामध्ये एकत्र. नाराजी होती ती दूर झाली. भाजपचे आमदार महेश चौगुले यांची प्रतिक्रिया.
धाराशिव झडपी अध्यक्ष वादावर तोडग्याची चिन्ह, शिवसेनेकडून भाजपला 2.5 वर्षांची ऑफर, अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील, प्रताप सरनाईकांची माहिती. भाजपची भूमिका निर्णायक ठरणार, तानाजी सावंत यांच्या अध्यक्षपदावरून भाजपला विरोधाच्या भूमिकेमुळे युतीमध्ये तणावाचं वातावरण. धाराशिवमध्ये भाजपची भूमिका निर्णायक ठरणार, तानाजी सावंत यांच्या अध्यक्षपदावरून भाजपला विरोधाच्या भूमिकेमुळे युतीमध्ये तणावाचं वातावरण. दोन्ही पक्षांमधील निर्णय आता फडणवीस आणि शिंदेच्या कोर्टामध्ये. धाराशिवमध्ये पार्थ पवारांच्या सूचनेनंतर राष्ट्रवादीचा उपाध्यक्षपदावर दावा, सूत्रांची माहिती. जिल्हा परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपसमोर राष्ट्रवादीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अर्जावर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी. कोकाटेंची आमदारकी राहणार की जाणार यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार. मराठी भाषा दिनाला संध्याकाळी 6 वाजता भव्य सोहळा. ठाकरेंच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मराठीचा जागर केला जाणार. मरीन लाईन्समधील बिर्ला मातोश्री सभागृहात भव्य सोहळा. सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. गुजरातच्या जिक्सा शाहांकडून अलिबागमध्ये जमीन खरेदी. मी आणखी बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, राऊतांचा नार्वेकरांना इशारा. माझा प्रकरणाशी संबंध नाही, राजकीय भांडवल करण्याची संजय राऊतांची जुनी सवय. स्वतः पत्राचाळ घोटाळ्यामध्ये जेलमध्ये जाऊन आल्याचं राऊत विसरलेत का, आरोपांवर राहुल नार्वेकरांचं उत्तर. तर खासदार बनण्याआधी आणि खासदार बनल्यानंतर संजय राऊतांची अलिबागमध्ये किती जमीन होती हे त्यांनी सांगावं, नार्वेकरांचं राऊतांना आव्हान. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला जीव मारण्याची धमकी. पंकजा मुंडेंवर व्हिडिओ करू नको असं सांगितलं, करुणा मुंडेंचा आरोप. 2022 मध्ये शिंदेंनी उठाव केला नसता तर नाईकांना मंत्रिपद पाहायला मिळालं नसतं. एकनाथ शिंदे टीकेला उत्तर देत नाहीत, कामातून उत्तर देतात. श्रीकांत शिंदेंचा नाईकांवर पलटवार. तर माझ्या नादाला लागू नका, श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा. गणेश नाईकांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातील तेल संपलं, तो दिवा विझत आहे म्हणून ते फडफडत आहेत. शिवसेनेच्या नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांना टोला. श्रीकांत शिंदे यांचा गणेश नाईकांना चॅलेंज. जास्त खुमखुमी असेल तर कल्याण किंवा ठाण्यामध्ये उभं राहून दाखवा. श्रीकांत शिंदेंचं ओपन चॅलेंज. श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका असंही वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावरील समाधीस्थळ अंधारामध्ये असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. समाधीस्थळासह संपूर्ण किल्ले रायगडावर अंधार. तातडीनं प्रकाश योजना करण्याची गोपीचंद पडळकरांची मागणी. मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा करणार. T20 सामन्यामध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. 61 धावांनी भारताचा विजय. शानदार अर्धशतक करणारा ईशान किशन ठरला सामनावीर. पाकिस्तान अवघ्या 114 धावांवर गारद. भारतानं विजयानंतर पाकिस्तानच्या संघाशी हस्तांदोलन केलं नाही. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा आक्षेप. एकतर त्यांच्याविरुद्ध खेळाडू वृत्तीनं खेळा किंवा खेळूच नका, मांजरेकरांचं ट्विट. नागपूरमध्ये भाजप नगरसेविका मानसी सिमलेंच्या पतीवर जीवघेणा हल्ला. आरोपी महेश ठाकरेकडून निखिल सिमलेंवर धारदार शस्त्रानं वार. हल्ल्यामध्ये नगरसेविकेचा पती जखमी. सिमले आणि ठाकरे दोघेही एका हत्याकांडामध्ये आरोपी होते. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा. निवृत्ती वेतन योजना, वाढीव महागाई भत्ता इत्यादी मागण्यांसाठी संपाचा इशारा. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 5,000 रुपये जमा. मुख्यमंत्री स्टॅलिन यांची निवडणुकीपूर्वी खेळी. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर विरोधी पक्षांकडून अविश्वास ठराव दाखल. बिर्लांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर 9 मार्चला चर्चेनंतर मतदान होणार. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांची माहिती. आजपासून दिल्लीमध्ये एआय इम्पॅक्ट समिट या उच्चस्तरीय जागतिक शिखर परिषदेचं आयोजन. परिषदेच्या माध्यमातून भारत एआय युगाचा नियम आणि मानक ठरवणारा मुख्य निर्माता म्हणून समोर येणार. मोदींच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होणार. राज्यभरात आरटीईसाठी उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात. राज्यातील 8,650 शाळांमधील 1,12,000 जागा उपलब्ध. पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरता येणार. आपत्तीग्रस्त तालुक्यामधील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी. उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाचा निर्णय. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यातील अकृषी विद्यापीठांसह सर्व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना फायदा होणार. नवी मुंबईच्या नवघर औद्योगिक परिसरामध्ये भूकंपाचे धक्के. 2.4 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. भूकंपात कोणतंही नुकसान न झाल्याची प्रशासनाची माहिती. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या अभ्यासासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार. इंडियन रोड काँग्रेसचे माजी अध्यक्ष सीपी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन. प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पुढे. रविवारी शहर आणि उपनगरातील 24 ठिकाणी प्रदूषित हवेची नोंद. तर शहराचं तापमान 36 अंशांच्या घरात पोहोचलं. मुंबईत 10 महिन्यामध्ये 34 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई. विना तिकीट प्रवाशांकडून तब्बल 203 कोटी रुपयांचा दंड वसूल. लोकल ट्रेनमध्ये 9 लाख फुकट्या प्रवाशांकडून 27 कोटींचा दंड वसूल. मुंबईच्या विद्याविहार परिसरामध्ये गंभीर अपघातामध्ये जखमी ध्रुवमिल पटेलचा मृत्यू. ध्रुवमिल पटेलवर
10 दिवसांपासून उपचार सुरू होते. 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं दुचाकीवरील जोडप्याला घाटकोपरमध्ये उडवलं होतं. बदलापूरकरांची पूर परिस्थितीपासून सुटका होणार. 230 कोटी रुपयांच्या स्ट्रॉम वॉटर प्रकल्पाचं आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन. बदलापूर शहरामध्ये पावसाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीपासून सुटका होणार. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेमध्ये वाढ. खडकी, हिसार, दौंड, अजमेर आणि सोलापूर अजमेर या नव्या रेल्वे गाड्यांचा समावेश. रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार. रेल्वे चालकाला 7 किलोमीटर आधीच सिग्नल दिसणार. रेल्वे प्रवाशांना सुरक्षेचं कवच. पुणे विभागामध्ये 250 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गावर नॉन सिंगलिंग कवचची चाचणी. गतीवर नियंत्रण ठेवण्यासह अपघात टाळण्यासाठी मदत. अखेर पुणे नांदेड शहरादरम्यान विमानसेवा सुरू. नांदेड विमानतळाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या TGCA कडून काही दिवसांसाठी विमानसेवा बंद होती. देखभाल दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यामुळे विमानसेवा सुरू. पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भागीदारी निश्चित. विमानतळामध्ये शहर आणि औद्योगिक विकास मंडळाचा 51% हिस्सा, MIDC आणि PMRDAचा प्रत्येकी 15% वाटा, तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा 19% वाटा. अमरावतीच्या मेळघाटामध्ये बोकडपटाचं आयोजन. धारणी तालुक्यामधल्या दहिंडा गावात यात्रेनिमित्त बोकडपटाची अनोखी स्पर्धा. गावातील पारंपरिक खेळाचा नवा प्रकार. लहान छकड्यांना जुंपून बोकडांची चुरशीची स्पर्धा पार पडली. अमरावतीमधील 5 न्यायाधीशांच्या घरातील चोरीबाबतचे CCTV समोर. चोरीच्या घटनेला 24 तास उलटूनही चोरी करणारे अजूनही मोकाटच. न्यायाधीशांच्या घरासह कांतानगर परिसरामध्ये एकाच रात्रीमध्ये 9 घरं फोडली. उत्तम कार्यकर्ते घडवण्यासाठी भाजपचा आगळावेगळा प्रयोग. भाजप कार्यकर्त्यांना सक्तीनं शिस्तीचे धडे देणार. पक्षातील प्रत्येकाला प्रशिक्षण घ्यावं लागणार. राज्यामध्ये 20 फेब्रुवारीपासून प्रशिक्षणाला सुरुवात होणार. योगेश कदमांच्या बालेकिल्ल्यामध्ये आमदार मिलिंद नार्वेकरांची एंट्री. कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नार्वेकरांची निवड. या निवडीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये चक्क गोमूत्र शिंपडलं. सिल्लोड तालुक्यामधल्या रहिमाबाद इथली घटना. सत्तारांनी दर्शन घेतल्यामुळे मंदिर शुद्धीकरणासाठी गोमूत्र शिंपडल्याचा दावा. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी संभाजी भिडे मैदानात जुन्या रेखांकनाप्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग करा. शक्तीपीठ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचं मतदान घ्यावं, संभाजी भिडेंची मागणी. सुषमा अंधारेंना हक्कभंगाच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 17 तारखेला बोलावलं. तोंडी उत्तर देण्यासाठी दुपारी 2 वाजता हजर राहण्याच्या सूचना. सुषमा अंधारेंवर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. मतभेद विसरून बीडच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचं लोकप्रतिनिधींना आवाहन. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात एकत्र काम करण्याची गरज, असंही वक्तव्य. पंतप्रधान मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींचा मुंबई दौरा. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीमध्ये क्लायमेट परिषद कार्यक्रम. मुलुंड दुर्घटनेमधील 5 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. दुर्घटना प्रकरणातील आणखी 2 आरोपी फरार. शोध सुरू. पोलिसांची कोर्टात माहिती. MMRDA कडून चौकशी समितीची स्थापना. मुंबईतील चारकोप मारहाण प्रकरण. 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. मनसेसह शिवसेनेच्या 17 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. 13 फेब्रुवारीला बांधकाम साईटवर जात ठेकेदाराच्या लोकांना मारहाण करण्यात आली होती. ATS कडून यवतमाळमध्ये 14 ठिकाणी छापेमारी, तर अहिल्यानगरमध्ये 8 ठिकाणी छापे. जवळपास 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू. अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. ATSच्या कारवाईमध्ये अहिल्यानगरमध्ये तलवारी सापडल्या. कारवाईमध्ये आक्षेपार्ह कागदपत्र, मोबाईल, CCTVची तपासणी सुरू. साताऱ्यामधील कास पठार आणि परिसराच्या पर्यटन विकासासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पाहणी दौऱ्यानंतर कास परिसराचा नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये समावेश. कासच्या वैभवामध्ये भर पडून पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार. मनमाड, धुळे, इंदूर रेल्वे मार्गासाठी धुळे जिल्ह्यामधील 350 हेक्टर जमीन भूसंपादित केली जाणार. मात्र जमिनीच्या बदल्यामध्ये शासनाकडून कवडीमोल भाव दिला जाणार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध. धुळे शहरामध्ये महापालिकेकडून नुकताच खासगी ठेकेदाराला कचरा उचलण्याचं कंत्राट. मात्र जागोजागी कचऱ्याचे ढीग पडल्याचं समोर. 100 नवीन घंटागाड्याही सुरू करण्यात आल्या. शहरातील कचरा पडून असल्याचं चित्र. देशात रस्ते अपघातामधून मृत्यू टाळण्यासाठी केंद्राची नवीन योजना. PM राहत योजनेअंतर्गत जखमींना 1.5 लाखांपर्यंत कॅशलेस सुविधा. अंबरनाथमध्ये चक्क भातामध्ये सापडली अळी. अंबरनाथमधील एका हॉटेलमधील धक्कादायक प्रकार. ग्राहकांना समोर आणला किळसवाडा प्रकार. जळगावच्या चोपडामध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी. हाणामारीमध्ये दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी. क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याची माहिती. भिवंडीमध्ये अट्टल गुन्हेगाराचं पोलिसांच्या हातावर तुरी देत सबजेलमधून पलायन. औषध आणि जेवण देण्याकरता सबजेलमधून बाहेर काढल्यानंतर लोखंडी जाळी तोडून आरोपी पसार. जबरी चोरी आणि चेन स्नॅचिंग सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
जळगावमधील रामेश्वर कॉलनीमध्ये दुचाकी जळाल्याचं प्रकरण. दुचाकीवरून जाणारे 2 संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. रहिवाशांच्या तक्रारीवरून दुचाकीवरून जाणाऱ्या 2 अज्ञातांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अमरावतीच्या कठोरा नाका परिसरामध्ये सोनं व्यावसायिकाला लुटल्याचं प्रकरण. 7 आरोपींना अटक. 1,12,32,000चा मुद्देमाल जप्त. लुटलेल्या सोन्याची वाटणी करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांची झडप. बांगलादेशचे भावी पंतप्रधान तारिक उर रहमान यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण. उद्या रहमान यांचा शपथविधी. मात्र मोदी 17 फेब्रुवारीला फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या बैठकीत असल्यानं शपथविधीला जाण्याची शक्यता नाही.